नमस्कार मित्रांनो, निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। शासनानं नवीन GR निर्गमित केलेला आहे आणि आज 15 एप्रिल पासून राज्य सरकारतर्फे व केंद्र सरकारतर्फे ज्या काही निराधार योजना राबवल्या जातात त्या सर्व निराधार योजनांचं अनुदान हे वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। डिसेंबर 2024 पासून एप्रिल 2025 पर्यंतचे जे काही अनुदान आहे ते सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करायला सुरुवात झालेली आहे। अत्यंत महत्त्वाचा GR शासनाने निर्गमित केलेला आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून हा GR निर्गमित करण्यात आलेला आहे। विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्याबाबत शासनाने हा GR 11 एप्रिल 2025 रोजी घेतलेला आहे। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा हा GR आहे। DBT अंतर्गत ज्या योजनांचा लाभ हा दिला जातो, विशेष सहाय्य योजना ज्या आहेत त्यांना DBT अंतर्गत पोर्टलद्वारे अर्थसहाय्य वितरित करा, अशा प्रकारची ऑर्डर या GR मध्ये देण्यात आलेली आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता विशेष सहाय्य योजना कोणत्या आहेत। बघा, या ठिकाणी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजना राबविण्यात येत आहेत। माहे डिसेंबर 2024 पासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलमार्फत करण्यात येत आहे। त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनांचे माहे मार्च 2025 पर्यंतचे अर्थसहाय्य DBTद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे। आता सन 2025-26 या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे एप्रिल 2025 चे अर्थसहाय्य DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलमार्फत थेट बँक खात्यामध्ये जमा करावयाचे आहे। त्यासाठी सदर्भ योजनांकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये म्हणजेच सेंट्रलाइज बँक खात्यामध्ये निधी जो आहे हा वर्ग करण्यात आलेला आहे। शासनाने याबद्दलचा विचार विनिमय या ठिकाणी केलेला आहे आणि शासन निर्णय निर्गमित केलेला आहे। तर शासन निर्णय काय आहे बघा। या ठिकाणी शासन निर्णय म्हणतो, राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्यात येत आहे। म्हणजे माहे डिसेंबर 2024 पासूनचं ज्यांचं थकीत अर्थसहाय्य बाकी आहे, ज्यांना अनुदान मिळालेलं नाही, असं सर्व माहे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल एवढ्या महिन्यांचं अर्थसहाय्य हे DBT पोर्टलद्वारे करण्यात येत आहे। म्हणजे आता जे निराधार लाभार्थी आहेत, जे लाभ घेत होते, अशा सर्व लाभार्थ्यांना आता डिसेंबरपासून एप्रिलपर्यंतचे सर्व पैसे हे खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आज 15 एप्रिल आहे आणि आजपासून सर्व लाभार्थ्यांना खात्यावरती पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। नंबर 2चा मुद्दा या ठिकाणी बघा, राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे एप्रिलचे अर्थसहाय्य DBT पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी सदर योजनाकरिता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सेंट्रलाइज खात्यामध्ये निधी जो आहे तो वर्ग करण्यात आलेला आहे। आता कोणत्या योजनेसाठी किती निधी वर्ग करण्यात आलेला आहे, किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कोणत्या योजनेसाठी किती निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि निधी हा सेंट्रलाइज बँक खात्यामध्ये वर्ग देखील करण्यात आलेला आहे। तर अशा प्रकारे हा जो निधी आहे हा सर्व लाभार्थी जे निराधार लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावरती जमा करायला सुरुवात झालेली आहे। एप्रिल महिन्यामध्ये 15 तारखेपासून म्हणजे आजपासूनच हा निधी वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा शासन निर्णय शासनाने निर्गमित केलेला आहे। तर अत्यंत महत्त्वाची माहिती होती सर्व निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी ज्यांना विशेष अर्थसहाय्य हे मिळतं DBT पोर्टलद्वारे, अशा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती होती। माहिती जर आवडली असेल, उपयुक्त वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।